आपण जेव्हा आपल्या छायाचित्रांचं एडिटिंग कॉम्प्युटरच्या मदतीने करतो, तेव्हा आपला मॉनिटर हा त्यासाठी खरंच तयार आहे की नाही याचा विचार करणं गरजेचं असतं. हा मॉनिटर जो असतो, हा मॉनिटर जेव्हा कंपनीमधून तयार होऊन आपल्या घरापर्यंत येतो, तेव्हा त्याच्यामध्ये जे काही सेटिंग्ज केलेली असतात, ही सेटिंग्ज खरं तर छायाचित्र एडिट करण्यासाठी म्हणून नसतात. ही सर्व पद्धतीच्या कामासाठी, ऑफिसचं काम असतं किंवा इतर जी काही कामं असतील त्या कामांसाठी हा मॉनिटर सर्व कामांसाठी योग्य असा बनवलेला मॉनिटर असतो. पण हा छायाचित्रणासाठी अगदी योग्य असतो असं नाही. हा आपल्याला छायाचित्राच्या कामासाठी योग्य करून घ्यावा लागतो आणि या प्रक्रियेला मॉनिटर कॅलिब्रेशन असं म्हणतात. याचा थोडक्यात अर्थ काय असतो आपण समजून घेऊया. कॅलिब्रेशन याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही हा तुमचा मॉनिटर प्रमाणीकरण किंवा कॅलिब्रेट करता, तेव्हा त्याच्यामधला जो कॉन्ट्रास्ट आहे, त्याच्यातलं सॅच्युरेशन जे आहे, त्याच्यातला ब्राईटनेस जो आहे, हा फोटोग्राफीसाठी म्हणून जो सुयोग्य असा समजला जातो तितका चांगला तो केला जातो. असं जर नाही केलं तर कदाचित तुमच्या मॉनिटरचा ब्राईटनेस जास्त असेल तर अशा मॉनिटरवरती एडिटिंग केलेली जी छायाचित्र असतात ही दुसऱ्याच्या मॉनिटरवरती कदाचित जास्त डल दिसतील, जास्त अंधारी दिसतील. किंवा तुमच्या मॉनिटरमध्ये जर पिवळी झाक असेल किंवा निळसर रंगाची शेड एकंदर रंगामध्ये जर असेल तर कदाचित तुम्हाला ती माहिती नसेल पहिल्यांदा. पण जर निळसर झाक असलेल्या मॉनिटरवरती तुम्ही एडिटिंग जर केलं तर असं छायाचित्र दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवरती पाहताना कदाचित त्याच्यात निळा रंग कमी जाणवेल आणि तो पिवळ्या रंगाकडे जास्त दिसेल. तेव्हा असं होऊ नये म्हणून मॉनिटर कॅलिब्रेशन करणं हे गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धांना छायाचित्र पाठवता, उदाहरणार्थ नॅशनल जिओग्राफी किंवा BBC अशा जेव्हा स्पर्धांना आपण छायाचित्र पाठवतो, तेव्हा त्यांच्या मॉनिटरवरती आपलं छायाचित्र जसं आपल्या मॉनिटरवरती दिसत होतं तसंच दिसणं गरजेचं आहे. नाही तर तुमच्या छायाचित्राचं योग्य असं मूल्यमापन तिथं होणं शक्यच नाही आहे. तर हे करण्यासाठी काही सोयी आहेत. काही ऑनलाईन आपल्याला सॉफ्टवेअर्स मिळतात जी फ्री असतात, त्याला काही खर्च करावा लागत नाही, सोपी असतात वापरण्यासाठी. किंवा काही वेळेला तुम्हाला काही गोष्टी विकत घेऊन त्या गोष्टी आपल्याला मॉनिटर कॅलिब्रेशनसाठी वापराव्या लागतात. समोर माझ्या स्क्रीनवरती आत्ता जे दिसतंय याला कॅलिब्रेज असं नाव आहे. कॅलिब्रेज नावाचं हे सॉफ्टवेअर आहे. हे तुम्हाला ऑनलाईन सहजपणानं फ्री असं डाउनलोड करणं शक्य असतं आणि ते डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते इन्स्टॉल करता तेव्हा समोर जी दिसते ही पहिली विंडो दिसते. फक्त याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. समोर तुम्हाला 1, 2, 3 आकडेही दिसतील इथे. या 3 स्टेपप्रमाणे आपण जर गेलो तर आपला मॉनिटर जो आहे हा चांगल्या पद्धतीने कॅलिब्रेट करता येतो. समोर जी दिसते ही पहिली पायरी आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट क्लिक करता तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ही दुसरी पायरी दिसते. याच्यामध्ये 2 काळे चौकोन, एक काळा चौकोन आणि एक पांढरा चौकोन, असे 2 चौकोन इथे दिसतात आणि 2 चौकोनांच्या मध्ये एक वर्तुळ दिसतं. हे वर्तुळ आणि कडेची बॅकग्राऊंड त्याच्या या दोन्हीचं आपण जर सेटिंग केलं तर आपल्याला आपल्या मॉनिटरचा कॉन्ट्रास्ट चांगल्या पद्धतीने सेट करता येतो. आणि हे सेट केल्यानंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट क्लिक करता तेव्हा त्याच्या पुढची विंडो येते. याच्यामध्ये 3 रंग आहेत, रेड, ग्रीन आणि ब्लू. आपण ज्याला RGB म्हणतो, हे 3 रंग इथं दिसतात आपल्याला. आणि या प्रत्येक रंगाच्या खाली इथं स्लायडर्स आहेत. हे स्लायडर्स सरकवून तुम्हाला ही कडेची बॅकग्राऊंड आणि हे मधलं जे वर्तुळ दिसते हे वर्तुळ याच्यामध्ये बरोबर जर तुम्हाला एकसारखेपणा जर आणता आला तर आपल्याला हे तिन्ही रंग सारखे करून घेता येतात आणि आपल्या मॉनिटरचं जे कॅलिब्रेशन जे आहे हे चांगल्या पद्धतीने करता येतं. पण इथे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे मोफत मिळालेलं सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये खूप मर्यादा असतात. उदाहरण तुम्हाला एक देतो. उदाहरणार्थ तुमच्या घराच्या भिंती ज्या आहेत त्या भिंतींना जर एक ठराविक रंग असेल, उदाहरणार्थ हिरवा रंग असेल, तुमच्या खिडक्यांचे पडदे हिरवे असतील तर कदाचित तुमच्या रूममध्ये हिरव्या रंगाचं प्रमाण जास्त आहे. तुमच्या रूममधला जो प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये हिरव्या रंगाचं प्रमाण जास्त असतं आणि याचा परिणाम असा होतो की तुमचे डोळे हिरव्या रंगाला थोडेसे सरावतात. आणि तुमच्या मॉनिटरवरती जर हिरव्या रंगाचं प्रमाण जास्त असेल छायाचित्रामध्ये एकंदर तर कदाचित तुमच्या डोळ्याकडनं ते दुर्लक्षित होईल. डोळ्याच्या तुमच्या पटकन लक्षात येणार नाही ते की हिरवा रंग इथे जास्त आहे, कारण तुमचे डोळे आधीच हिरव्या रंगाला थोडेसे सरावलेले आहेत. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये रूममधल्या प्रकाशाच्या रंगाचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं आणि असा विचार मात्र या सॉफ्टवेअरमध्ये होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही सॉफ्टवेअर्स विकत घ्यावे लागतात. त्यापैकी पहिलं जे पॉप्युलर जे खूप आहे त्याचं नाव आहे स्पायडर. हे स्पायडर 5 जे आहे हे गॅजेट हार्डवेअर आहे. ही वस्तू तुम्हाला विकत घ्यायला लागते, केवळ सॉफ्टवेअर नाही आहे. याचं सॉफ्टवेअर कॉम्प्युटरवरती तुम्हाला इन्स्टॉल करायला लागतं आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स जशा तुम्ही फॉलो करत जाल तसं हे गॅजेट जे आहे, हे हार्डवेअर जे आहे हे कॉम्प्युटरवरच्या स्क्रीनवरती कुठं बसवायचं याची इन्स्ट्रक्शन्स पण येतात आणि तिथं तुम्ही हे गॅजेट बसवल्यानंतर तुम्हाला याच्या पुढच्या इन्स्ट्रक्शन्स हळूहळू फॉलो करत जाऊन मग तुम्हाला तुमच्या मॉनिटरचं कॅलिब्रेशन जे आहे हे सुयोग्य पद्धतीने करता येतं. असंच आणखीन एक सॉफ्टवेअर बाजारामध्ये मिळतं, त्याचं नाव आहे कलर मंकी.
हे कलर मंकी काय किंवा स्पायडर काय या दोन्हीपैकी कोणतंही एक घेतलं तरी चालण्यासारखं आहे. पण याच्यामध्ये थोडासा खर्च करणं गरजेचं असतं. असा एकदा खर्च केला की हा बहुतेक वेळेला जन्मभरासाठी एकदाच केलेला खर्च असतो. पण हा खर्च मॉनिटर कॅलिब्रेशनचा आपल्यासाठी अत्यंत अत्यंत गरजेचा आहे.